सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. प्रत्येकाच्या आयुष्यात असलेला अज्ञानाचा अंधकार दूर होऊन तेजाचा नवतेचा मंत्रण आपल्या सगळ्यांना मिळावा यासाठी आपल्या समोर सादर होत आहे मैफल. प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन सादर करतात आपल्या सर्वांची दीपावली सुरेल करणारी मैफल. दीपज्योती नमोस्तुते, दीपज्योती नमोस्तुते. प्रभो विघ्नहर्ता गणेशा अनंता, प्रभो विघ्नहर्ता गणेशा अनंता, प्रभो विघ्नहर्ता गणेशा अनंता. नमो विश्वरूपा नमो एकदंता, नमो विश्वरूपा नमो गणेशा अनंता, प्रभो विघ्नहर्ता गणेशा अनंता.
तुझा वीण काही नसे अंबरात, तुझा वीण काही नसे अंबरात, तुझे रूप सिंधू तुझी गर्दराई, तुझे चरणी आम्ही शरण आलो दिगंता, तुझे चरणी आम्ही शरण आलो दिगंता. नमो विश्वरूपा नमो एकदंता, नमो विश्वरूपा नमो एकदंता. प्रभो विघ्नहर्ता गणेशा अनंता, प्रभो विघ्नहर्ता गणेशा अनंता. दिवा तेज भास्कर तुझ्या आरतीला, दिवा तेज भास्कर तुझ्या आरतीला, दिवा तेज भास्कर. आ दिवा तेज भास्कर तुझ्या आरतीला, दिवा तेज भास्कर तुझ्या आरतीला. दिसे विश्वामध्ये उभे सोबतीला, दिसे विश्वामध्ये उभे सोबतीला. ऋतू बदलते झांज पखवाज टाळी, ऋतू बदलते झांज पखवाज टाळी. युगे दंग गातात तुझी आच लीला, अनन्यास द्यावे अभय ज्ञानवंता, अनन्यास द्यावे अभय ज्ञानवंता. नमो विश्वरूपा नमो एकदंता, नमो विश्वरूपा नमो एकदंता. प्रभो विघ्नहर्ता गणेशा अनंता, प्रभो विघ्नहर्ता गणेशा अनंता, प्रभो विघ्नहर्ता गणेशा अनंता, गणेशा अनंता, गणेशा अनंता. खरं तर जन्मापासून आपल्याला सोबत करतात ते आपले शब्द. कवी सुधीर मोघे म्हणतात, शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते. शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे ते तुमचे आमचे असते. या तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता ह्या आपल्याला निसर्गासोबत दिलेल्या गोष्टी आहेत. आचार्य विनोबा भावे म्हणतात की शब्दांचा, सुरांचा अर्थ बघायचा असेल तर तो शब्दांची गवसणी काढून बघावा. यानंतरचं जे गीत आपल्यासमोर सादर होतं आहे, प्रवीणजी दवणे यांची ही शब्दरचना आहे आणि संगीतकार श्रीधर फडके. हे गाणं इतकं छान बांधलेलं आहे, मला असं वाटतं की जगामध्ये जो तेजस्वितेचा शोध लागतो ना, तो सुरांमधून आणि त्यासोबत येणाऱ्या शब्दांमधून. आ
तेजोमय नाद ब्रह्म हे तेजोमय नाद ब्रह्म हे तेजोमय नाद ब्रह्म हे ऋण सोडले काळ जाते लख लखले लोचनात ऋण सोडले काळ जाते लख लखले लोचनात अंबरात अंतरात एक रूप हे नाद ब्रह्म हे तेजोमय नाद ब्रह्म हे तेजोमय नाद ब्रह्म हे सृष्टीचा देव्हारा दरवळला गाभारा सृष्टीचा देव्हारा दरवळला गाभारा सृष्टीचा देव्हारा दरवळला गाभारा सर्व दिशा कांचनमय पवन मंद मंगलमय सर्व दिशा कांचनमय पवन मंद मंगलमय आरतीत तेजाचा आरतीत तेजाचा विश्वदंग हे नाद ब्रह्म हे तेजोमय नाद ब्रह्म हे तेजोमय नाद ब्रह्म हे ऋण झुलले काळ जाते लख लखले
संगीतकार यशवंत देव म्हणायचे की गाणं हे केवळ गाण्यापुरतं न राहता ते सांगण्यापर्यंत जायला पाहिजे. ही शब्दप्रधान गायकी. या सगळ्या आकाशगंगेमध्ये खूप सुंदर रचना यानंतर आपल्यासमोर सादर होत्या. संत चोखामेळा हे शब्द लिहितात आणि याची संगीत रचना केली आहे पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांनी. सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी, सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी, सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी, पुंडलिका पाठी उभे ठाके, सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी, सुखाचे जे सुख. साजिरे मोजिरे समचरणी उभे, साजिरे मोजिरे समचरणी उभे, साजिरे मोजिरे, साजिरे मोजिरे समचरणी उभे, भक्ताची लोभे विटेवरी, विटेवरी, विटेवारी, सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी, सुखाचे जे सुख. कर दोन्ही काठी श्रीमुख चांगले, कर दोन्ही काठी श्रीमुख चांगले, कर दोन्ही काठी श्रीमुख चांगले, कर दोन्ही काठी. विटेवरी, विटेवारी,
वैजयंती कंठी चोखा म्हणे शोभे वैजयंती कंठी चोखा म्हणे शोभे वैजयंती कंठी चंदनाची ओटी सर्वांगी 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 सुखाचे जे सुख चंद्रभागे तले सुखाचे जे सुख सुखाचे जे सुख सुखाचे जे सुख चंद्रभागे तले पुंडलिका पाठी पुंडलिका पाठी पुंडलिका पाठी उभे ठाके सुखाचे जे सुख सुखाचे जे सुख सुखाचे जे सुख चंद्रभागे तले सुखाचे जे सुख सुखाचे जे सुख सुखाचे जे सुख मंडळी, या सुखासाठीच सगळी पायपीट आहे आपली. संत महंत सत्पुरुष आपापल्या परीनं आपल्याला मार्गदर्शन करतायतच. निंबर्गी संप्रदायातले गुरुदेव रानडे यांची आठवण या निमित्ताने होते. ते म्हणायचे, नाम घेणं म्हणजे देवाला हाक मारणं, बाकी पोथ्या वगैरे या ज्या गोष्टी आहेत हा कडबा चघळण्यातला प्रकार आहे म्हणायचे. एकाने विचारलं, तुमचा या नामावर विश्वास आहे का? तर ते म्हणाले, नाही. ज्यांनी प्रश्न विचारला ते बुचकळ्यात पडले. अहो, तुम्ही असं कसं म्हणता म्हणाले. तर ते म्हणाले, विश्वासाचीच गोष्ट तुम्ही बाजूला ठेवा म्हणाले, नाम म्हणजे वस्तुस्थिती आहे, वस्तुस्थिती. आणि हेच आपल्याला ज्यांनी सांगितलं ते समर्थ रामदास. रामदास स्वामींनी लिहिलेली ही शब्दरचना आणि राम फाटक यांनी बांधलेली चाल, इतका छान योग जुळून आलेला आहे गीतकारांचा आणि संगीतकारांचा. ना अयोध्येचा राजा राजा अयोध्येचा राजा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा भक्ताची आकाजा भक्ताची आकाजा आवतसे आरंभी अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा पावतसे महासंकटी निर्वाणी पावतसे महासंकटी निर्वाणी पावतसे महासंकटी निर्वाणी
हा अभंग जेव्हा गायला जातो तेव्हा जनरली वेळ नसतो, तेव्हा 2च अंतरे 3च अंतरे गायले जातात. पण या अभंगामध्ये तसं करता येत नाही. मुद्दामून माहिती म्हणून सांगतो, प्रत्येक कडव्याचा शेवटच्या शब्दावरनं पुढचं कडवं आहे. आरंभी वंदीनं अयोध्येचा राजा, भक्ताची या काजा पावत असे महासंकटी निर्वाणी, रामनामवाणी उच्चारिता. उच्चारिता राम होय पापक्षय, पुण्याचा निश्चय पुण्यभूमी. पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे, पापियाना ठावे काही केल्या तुझे मन पालटेना. दास म्हणे जना सावधान, पावतसे महासंकटी निर्वाणी. राम नाम वाणी, राम नाम वाणी, राम नाम वाणी, राम नाम वाणी उच्चारिता. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. उच्चारिता राम होय पापक्षय, उच्चारिता राम होय पापक्षय, उच्चारिता राम होय पापक्षय, उच्चारिता राम, उच्चारिता राम, उच्चारिता राम, उच्चारिता राम होय पापक्षय, पुण्याचा निश्चय, पुण्याचा निश्चय पुण्यभूमी. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे, पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे. पापियाना ठावे, पापियाना ठावे, पापियाना ठावे, पापियाना ठावे, पापियाना ठावे, पापियाना ठावे, पापियाना ठावे. काही केल्या आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. काही केल्या तुझे मन पालटेना, मन पालटेना. काही केल्या तुझे मन पालटेना, मन पालटेना.
पालटे ना मन पालटे ना मन पालटे ना काही केल्या तुझे मन पालटे ना मन पालटे ना दास म्हणे जना 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 सावधान आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा भक्ताची आकाजा भक्ताची आकाजा भक्ताची आकाजा भक्ताची आकाजा पावतसे आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन आरंभी वंदीन आरंभी वंदीन अयोध्येचा राजा जेव्हा मुंबईत ट्राम सुरू झाली तेव्हा 2 तबलावादक उस्ताद अमीर हुसेन खां साहेबांकडे तबला शिकत होते. त्यापैकी एका तबलावादकाचं नाव अरविंद मुळगावकर आणि दुसरे पांडुरंग साळुंके. परेलला पुलाच्या तिथं दोघं थांबले होते आणि ट्राम तिकडून येत होते. ते ट्राम बघितल्यानंतर त्यांच्यापैकी एकाला काय सुचलं कोणास ठाऊक, ते म्हणाले त्राम त्राम तकत तकत पुल के ऊपर चढत आहे. त्राम त्राम तकत तकत पुल के ऊपर चढ़त है. दुसरे म्हणाले कंडक्टर टक 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 टिकट काटता आवत है. त्राम त्राम तकत तकत पुल के ऊपर चढ़त है. कंडक्टर टक 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 टिकट काटता आवत है. बोरी बंदर सात रस्ता बोरी बंदर सात रस्ता बोरी बंदर सात रस्ता दिन नाना दिन छान बंदिश तयार झाली. कडान कडान तकिट 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 ना दिग 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 तई धीट तीट तातया तया तत तत तुंदुंद नाना दिग 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 धा तत तत तुंदुंद नाना दिग 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 धा तत तत तुंदुंद नाना दिग 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 धा. सोहम हरडमरुबाज 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 उसके सुरतारों के सुखकारक झूले पर सुखकारक झूले पर झूमर है सरिता सर झूमर है सरिता सर भुवनत्रय गाले. सोहम हरडमरुबाज सोहम हरडमरुबाज सोहम हरडमरुबाज
उसगे सुरतारों के उसगे सुरतारों के उसके सुरतारों के उसके सुरतारों के उसके सुरतारों के उसके सुरतारों के सुखकारक झूले पर सुखकारक झूले पर झूमर सरिता सर झूमर सरिता सर झूमर है सरिता सर भुवनत्रय गारे 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 सोम हर डमरुबा। या सगळ्या आपल्या प्रपंचाच्या घाई गडबडीमध्ये सहकुटुंब सहपरिवार एखादा कार्यक्रम पाहायला जाणं ही गोष्ट थोडीशी दुर्मिळ होत चाललेली आहे. कारण आपल्या हातामध्ये हे जे काही स्मार्ट आलेलं आहे त्यामुळं आपण सगळेच जण स्मार्ट आहोत. त्यामुळं बेडरूममध्ये बसून चहाची ऑर्डर मुलगा आईला करू शकतो की जी किचनमध्ये असते आणि मग ती हॉलमध्ये बसलेल्या आहोंना सांगते मी कामात आहे तुम्ही थोडी मदत करा. इतकं सगळं घरामध्ये असलेलं जे नेटवर्क आहे
या नेटवर्कामध्ये ज्यांचं नेटवर्क सतत जागृत असतं असा जो काळ आहे तो संगीत नाटकांचा आहे. मला सांगा, एखादं लग्न असावं ना, त्या लग्नाला जसे नटून थटून जातात तसे संगीत नाटकाला जायचे हो. आणि त्यांचं स्वागतही व्हायचं, महिलांना गजरे अत्तर लावायचे आणि मग रसिक मायबाप असं बालगंधर्व म्हणायचे. या सगळ्या संगीत नाटकांच्या गर्दीमध्ये एक वेगळं असं छान सोनेरी पद यानंतर आपल्या समोर सादर होत आहे. ऐकूया. जय शंकरा गंगाधरा, 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 जय शंकरा. गंगाधरा जय शंकरा गंगाधरा, गौरी हरा गिरिजावरा, गौरी हरा गिरिजावरा, गौरी हरा गिरिजावरा, विपदा हरा शशि शेखरा, विपदा हरा शशि शेखरा, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा. शंकरा
विपदाहरा शशि शेखरा शेखरा विपदाहरा शशि शेखरा जय शंकरा गंगाधरा जय शंकरा जय शंकरा जय शंकरा. ज्याच्यामधून भाव आपल्यापर्यंत पोहोचतात तो भावगीत हा प्रकार. खरं तर हे साधे शब्द जेव्हा आपल्याला भेटतात ना तेव्हा लक्षात येतं की या गाण्यावर अधिकार कोणाचा. कदाचित असं होईल गीतकार म्हणेल मी लिहिलेत ना शब्द म्हणून या गाण्यावर अधिकार माझा. संगीतकार म्हणतील असं कसं काय, तुम्ही गाणं लिहिलं हे ठीक आहे पण त्याची चाल बांधली न संगीत संयोजन आहे त्याच्यात, तेव्हा गाण्यावर अधिकार आमचा संगीतकारांचा. गायक म्हणतील हे सगळं ठीक आहे, लिहिणं असेल चाल बांधणं असेल, पण गाणं आम्ही म्हणतो आणि लोकांसमोर जातं ना तेव्हा गाण्यावर अधिकार आमचा गायकांचा. याच्याही पुढे जाऊन मला असं म्हणायचं आहे की जेव्हा गाणं लिहिलं जातं ते शब्द लिहिले जातात तेव्हा अधिकार असतो कवीचा. चाल बांधली जाते तेव्हा त्याच्यावर अधिकार आहे संगीतकाराचा. गायलं जातं तेव्हा त्याच्यावर अधिकार आहे गायकाचा. आणि जेव्हा ते गाणं आपल्या समोर येतं त्यानंतरची अखंड परंपरा जी आहे, अखंड वर्ष जी आहेत, त्याच्यावर अधिकार रसिक म्हणून तुमचा आणि माझा. असा ज्या गाण्यावर आपण रसिक म्हणून अधिकार गाजवावा अशी रचना याच्यानंतर आपल्या समोर सादर होत आहे. नितीन आखवे यांचे शब्द आहेत आणि संगीत दिले श्रीधरजी फडके यांनी. ऐकूया.
एक सहज विचारावं असं वाटतंय मला प्रथमेश आणि मुग्धा. या सुरांमुळेच जुळलं का? याच सुरांमुळे जुळलं का सांगता येणार नाही, पण सुरांमुळेच जुळलं. मम सूर आहे ना तसंच कायम, कोमल तीव्र काय? कोमल पण आहे, तीव्र पण आहे, पण तितकाच शुद्ध पण आहे. वा 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 वा, क्या बात है. परत एकदा मम. तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा, तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा, गाण्यास लाभला तव स्पर्श अमृताचा, तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा. जागेपणी मी पाहिले ते सत्य सारे देखणे, जागेपणी मी पाहिले ते सत्य सारे देखणे, माझे मला आकाश झाले ठेंगणे, निमिषात सारे संपले, निमिषात सारे संपले, हुंकार ये प्रीतीचा, तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा. माझ्या मना ताराशा झंकारल्या, तू छेडिता माझ्या मना ताराशा झंकारल्या, माझ्या सवे येताच तू दाही दिशा गंधाळल्या, हे हासणे अन लाजणे, हे हासणे अन लाजणे, हा खेळून पावसाचा, तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा, गाण्यास लाभला तव स्पर्श अमृताचा, तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा.
मंगेश पाडगावकर नावाचे अत्यंत प्रतिभावंत कवी म्हणतात, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं. याच्याही पुढं जाऊन आणखी काही शब्द येतात की प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, जमिनीत ऋतून सुद्धा आभाळापर्यंत पोचलेलं. आणि याच प्रेमाविषयी सुधीर मोघे म्हणतात, दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित सोनेरी ऊन पडतं. दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित सोनेरी ऊन पडतं, तसंच काहीसं पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम येतं. शोधून कधी सापडत नाही, मागून कधीच मिळत नाही, वादळ वेड घुसतं तेव्हा टाळू म्हणून टळत नाही. आकाश पाणी तारे वारे सारे सारे ताजे होतात. आकाश पाणी तारे वारे सारे सारे ताजे होतात. वर्षांच्या विटलेल्या मनाला आवेगांचे तोरे फुटतात. संभ्रम स्वप्न तळमळ सांत्वन किती किती तऱ्हा असतात, साऱ्या सारख्याच जीव घेण्या आणि खोल जिव्हारी ठसतात. प्रेमाच्या सफल विफलतेला खरं तर काहीच महत्व नसतं. प्रेमाच्या सफल विफलतेला खरं तर काहीच महत्व नसतं. इथल्या जय पराजयात एकच गहिरं सार्थक असतं. मात्र ते भोगण्यासाठी एक उसळणारं मन लागतं. ते भोगण्यासाठी उसळणारं मन लागतं. खुळ्या सोनेरी उन्हासारखं आयुष्यात प्रेम यावं लागतं. खुळ्या सोनेरी उन्हासारखं आयुष्यात प्रेम यावं लागतं. पान जागे फूल जागे भाव नैनी दाटला. चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला. चांदण्यांचा गंध आला पौर्णिमेच्या रात्रीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला. शहारा बोलतो, सूर हा ताल हा, जीव वेडा डोलतो. रात राणीच्या फुलांनी देह माझा चुंबिला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला. लाजरा बावरा हा मुखाचा चंद्रमा, अंग का चोरीसी दो
संगमात आज प्रीतीने सुखाचा मार्ग माझा शिंपिला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला. या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक छान सुरेल मैफल आपल्यासमोर सादर होत आहे आणि ही मैफल ज्यांच्या सहकार्यामुळे होते आहे त्यांचा मी आवर्जून पुन्हा एकदा उल्लेख करतो. याचे स्पेशल पार्टनर आहेत हेल्थ पार्टनर तन्वी हर्बल्स तन्वी शता निरोगी आरोग्याची परंपरा. ज्वेलरी पार्टनर वामन हरिपेठे ज्वेलर्स सोनेरी क्षणांचे सोबती. स्वीट्स पार्टनर गोवर्धन खुशिया. स्पेशल पार्टनर लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. लोकमान्य जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. स्पेशल पार्टनर बरवा स्किन केअर थेरपी लेट युअर ब्युटी शाईन नॅचरली. आणि स्पेशल पार्टनर कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ. गोकुळ बासुंदी आणि श्रीखंड चव मनावर रेंगाळणारी. एकदा जोरदार टाळ्या या प्रायोजकांसाठी आपण वाजवूया. अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा हा दीपावलीचा सण आणि या उत्तम रंगलेल्या जमलेल्या मैफलीत दिवाळीचं गाणं हे व्हायलाच पाहिजे नाही का. आली माझ्या घरी ही दिवाळी आली माझ्या घरी ही दिवाळी सप्तरंगात न्हाऊन आली सप्तरंगात न्हाऊन आली आली माझ्या घरी ही दिवाळी आली माझ्या घरी ही दिवाळी. मंद चांदणे धुंद श्वास हा मी तर त्यात भिजावे. मंद चांदणे धुंद श्वास हा मी तर त्यात भिजावे. जन्म जन्म रे तुझ्या संगती एक रूप मी भावे. प्रीत नयनी वसे लाज काली हसे प्रीत नयनी वसे लाज काली हसे. कोर चंद्राची खुलते भाळी आली माझ्या घरी ही दिवाळी आली माझ्या घरी ही दिवाळी. नक्षत्रांचा साजले उनी रात्र अंगणी आली. नक्षत्रांचा साजले उनी रात्र अंगणी आली. दीप उजळले नयनी माझ्या ही तर दीपावली. संगे होता
खूप छान आणि ऊर्जादायी अशी साथ संगत तुम्हाला सिंथेसायझरची ऐकू येते. सागर टेमघरे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. आणि या सगळ्या गाण्यामध्ये ना एक छोटंसं वाद्य वजनाला दिसतं, आपल्याला ऐकू येतं. टाळ असेल किंवा साठी म्हणतात ते, या छोट्या वाद्यावर सुद्धा साथ संगत करणं खूप महत्त्वाचं, कारण त्याच्यामध्ये खूप अवघड गोष्ट असते, कारण मदतीला कोणी नसतं इतर या तालवाद्याच्या. विश्वास कळमकर टाळ आणि तालवाद्यांची साथ संगत करतात. यानंतर मी इथं व्यासपीठावर निमंत्रित करतो तन्वी हर्बलचे संस्थापक डॉक्टर मेधा मेहेंदळे मॅडम, प्लीज व्यासपीठावर यावे. सौ कामाक्षी जयदेव बर्वे, फाउंडर CEO बर्वा स्किन केअर थेरपी. श्रीयुत योगेशजी गोडबोले, व्यवस्थापकीय संचालक कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूर गोकुळ. या सर्व सन्माननीय प्रायोजकांच्या हस्ते व्यासपीठावर असलेल्या सर्व कलाकारांचा आपण सन्मान करणार आहोत. ज्यांच्या गाण्यावर आपण मंत्रमुग्ध होतो ते प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन. एकदा जोरदार टाळ्या या दोघांसाठी होऊ द्या. तबल्याची साथ संगत प्रथमेश देवधर. पखावाजवर आहेत मिलिंद लिंगायत. तालवाद्य विश्वास कळमकर. सिंथेसायझरची साथ संगत करणारे सागर टेमघरे. हार्मोनियमवर आहेत ओंकार अग्निहोत्री. आणि या कार्यक्रमाचे निवेदक आहेत अभिजित कुलकर्णी. नितीन डब्बू साहेब, Zee24 तासचे सेल्स रिटेल हेड, त्यांनी आजच्या प्रायोजकांचा सन्मान करावा. योगेशजी पावले टेरिटरी हेड. तन्वी हर्बलचे संस्थापक डॉक्टर मेधा मेहेंदळे. बर्वेंच्या नावातच खूप मोठी परंपरा आहे, तो हा विठ्ठल बरवा. श्रीयुत योगेशजी गोडबोले, व्यवस्थापकीय संचालक कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध सर्वांना उत्पादक संघ मर्यादित मनःपूर्वक कोल्हापूर. धन्यवाद. प्रत्येकाच्या घरामध्ये असलेल्या मनांमध्ये सुरेलता, एकतानता, मनाची तनाची शुद्धता, स्वच्छता, या सगळ्या गोष्टी एकाच आयुधानं लढता येतात. आणि ते आयुध म्हणजे परमेश्वराचं नाम. दरवर्षी आषाढीला पंढरपूरपर्यंत, आळंदी ते पंढरपूर असा प्रवास करणारे वारकरी ऊन, पाऊस, थंडी याची कोणतीही तमा न बाळगता जातात. याचाच अर्थ तिथं नाम आहे, तिथं विठ्ठल आहे. या विठ्ठलाचं स्मरण यानंतरच्या अभंगातून.
पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव येणे सोसे मन येणे सोसे मन येणे सोसे मन झाले हव येणे सोसे मन झाले हव भरे येणे सोसे मन झाले हव भरे येणे सोसे मन झाले हव भरे परत माघारे येत नाही परत माघारे येत नाही परत माघारे येत नाही बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव बंधनापासूनी 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 उकलली गाठी 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 देताली मिठी सावकाश देताली मिठी बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव
बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठला बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव विठ्ठल 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 बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल जीव भाव माहेर म्हटलं की तुमचं आमचं जे आहे आणि संतांचं माहेर याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यांचं माहेर तिथे चंद्रभागेच्या तिथं आहे. त्या माहेराची आठवण यानंतरच्या पदातून करून घेऊया. पंढरी पंढरी माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी माझे माहेर माझे माहेर माझे माहेर माझे माहेर माझे माहेर पंढरी आहे भिवरे चातिरी आहे भिवरे चातिरी माझे माहेर पंढरी बाप आणि आई 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 माझी विठ्ठल रखुमाई 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 ए माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भिवरे चातिरी आहे भिवरे चातिरी माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा
पापभंगा करीतसे पापभंगा करीतसे पापभंगा माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भिवरे जातिरी आहे भिवरे जातिरी माझे माहेर पंढरी एका जनार्दने शरण एका जनार्दने शरण एका जनार्दने शरण एका एका जनार्दने शरण एका जनार्दने शरण एका एका जनार्दने शरण एका जनार्दने शरण करी माहेरची आठवण करी माहेरची आठवण करी माहेरची आठवण माझे माहेर पंढरी माझे माहेर 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 पंढरी आहे भिवरे जातिरी आहे भिवरे जातिरी माझे माहेर माझे माहेर माझे माहेर पंढरी खरं तर एक काळ असा होता जेव्हा पहाटे उठणं लवकर, त्याच्यानंतर आता दिवाळीला आपण अभ्यंग स्नानाच्या निमित्ताने लवकर उठतो, पण जनरली 7, 7:30, 8 असं काही नसतं. प्रत्येकाचं घड्याळ आयुष्याचं वेगळं आणि त्यानुसार आपलं आयुष्य पुढं निघालेलं आहे. या सगळ्यामध्ये पुढं जाणं याला महत्त्व खूप आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी सुसूत्रता असल्यामुळे कार्यक्रमामध्ये कुठंच गोंधळ नाही आहे ना. पण जर आयोजनामध्ये गोंधळ नसेल तर कार्यक्रमामध्ये घ्यायलाच पाहिजे, कारण गोंधळाशिवाय कुठल्याही कार्याला फील नाही हो. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला,
अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये. उरा 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 गळ्यात घालून कवड्यांची माळ पायात बांधिली चाळ. हातात परडी तुला ग आवडी वाजवी तो संबळ. धग धग त्या ज्वालेतून आली तूच जगन्माता. भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आज गोंधळाला ये मांडला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये. उरा 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 उरा. अग सौख्य भरीला माणिक मोती मंडप आकाशाचा. हात जोडून करुणा भाकी तो उद्धार कर नावाचा. अधर्म निर्दाळुनी धर्म हाई तूच रक्षिला. महिषासुर मर्दिनी पुन्हा हा दैत्य इथे मातला. आज आम्हावरी संकट भारी धावत ये लवकरी. आज आम्हावरी संकट भारी धावत ये लवकरी. आंबे गोंधळाला ये भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये. उरा 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 उरा. बोल भवानी मातेचा. उरा उरा उरा. सप्तशृंगी मातेचा. उरा 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 उरा. रेणुका मातेचा. उरा उरा उरा. संतांचे चरण, संतांच्या असलेल्या गोष्टी आपण आपल्याकडे घेणं म्हणजे भक्तीचा एक मार्ग नवविधामधला सांगितलेला आहे. याच्याच मध्ये गवळण नावाचा प्रकार आपण ऐकलेला आहे. आणि ज्या ज्या वेळेला प्रथमेश आणि मुग्धा गातात तेव्हा काही ठराविक गोष्टींची आठवण होतेच. ऐकूया यानंतर. देवाचा देवा बाई ठकडा सागसा. देवाचा देवा बाई ठकडा सागसा. देवाचा देवा बाई ठकडा सागसा. देवाचा देवा बाई ठकडा. लंगडा ग लंगडा लंगडा ग लंगडा देवा एक पायाने लंगडा. लंगडा ग लंगडा लंगडा ग लंगडा देवा एक पायाने लंगडा. असा कसा 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 असा कसा. देवाचा देवा बाई ठकडा सागसा. देवाचा देवा बाई ठकडा सागसा. शिंकेची तोडितो मटकेची फोडितो. शिंकेची तोडितो मटकेची फोडितो. तोडितो 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 मटकेची फोडितो. तोडितो 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 मटकेची फोडितो. शिंकेची तोडितो मटकेची फोडितो. पाडितो नवनीताचा सडा सडा ग बाई. पाडितो नवनीताचा सडा सडा ग बाई. पाडितो नवनीताचा सडा. लंगडा ग लंगडा लंगडा ग
लंगडा ग लंगडा लंगडा ग लंगडा देव एक पायाने लंगडा असा कसा 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 देवाचा देवा बाई ठकडा असा कसा देवाचा देवा बाई ठकडा असा कसा एका जनार्दनी भिक्षा वाढा एका जनार्दनी भिक्षा वाढा एका जनार्दनी भिक्षा वाढा एका जनार्दनी भिक्षा वाढा देव एकनाथाचा बछडा बछडा बाई देव एकनाथाचा बछडा बछडा बाई देव एकनाथाचा बछडा लंगडा लंगडा ग लंगडा लंगडा ग लंगडा देव एक पायाने लंगडा लंगडा असा कसा 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 देवाचा देव बाई ठकडा असा कसा देवाचा देव बाई ठकडा असा कसा देवाचा देव बाई देवाचा देव बाई देवाचा देव बाई ठकडा अवघा रंग एक झाला 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 रंगी रंगला श्रीरंग रंगी रंगला श्रीरंग रंगी रंगला श्रीरंग अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला मी तू पण गेले वाया मी तू पण गेले वाया मी तू पण गेले वाया पाहता पंढरीच्या राया पाहता पंढरीच्या राया अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग रंगी रंगला श्रीरंग अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला छोड़ो दुनिया के
में बैठ कर एकांत में ध्यान धरत हरि का चरण का फिर जन्म नहीं आवेगा, सोही परम पद पावेगा, सोही परम पद पावेगा। जो भजे हरि को सदा, 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 हरि को सदा, हरि को सदा। विठ्ठल 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 विठ्ठल। आपण आज एकत्र दिवाळी साजरी केली आहे, तर हा गजर आहे तो एकत्र साजरा करूया। आम्ही आधी गाऊ, तुम्ही आम्हाला फॉलो करा। विठ्ठल 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 ये बघा विठ्ठल 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 ये बघा विठ्ठल 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 विठ्ठल